जलसंपदा खात्यात 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप मोठ्या मंत्र्यांवर झाल्यानंतरही या खात्याची भीतीविना जबाबदारी पार पडत असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। प्रलंबित सिंचन प्रकल्पांना मान्यता देताना जोखीम घेऊन स्वाक्षरी करतो असं महाजन यांनी म्हटलंय। तर कंत्राटासाठी कोणतेही कमिशन घेणार नाही आणि घेऊ देणारही नाही असं त्यांनी ठणकावलंय। काम का होतंय तर त्या ठिकाणी सुपरमान नाही, सुधारित मान्यता मी देऊ शकत नाही। काही ठिकाणी जो भूसंपादन आहे पुनर्वसन नाही आहे, परंतु जास्तीचा जे प्रश्न आहे ते सुधारित शासकीय मान्यतेमुळे तयार झाले आणि म्हणून मी रिस्क घेऊन मी म्हटले की काय होईल, माझं पुढे ते होईल, माझ्या कारवाई होईल तर मी जेलमध्ये जाईल, मला माहित नाही काय असेल ते, परंतु मला माहिती आहे की ते काम प्रामाणिकपणे सगळं परिस्थिती तपासलेलं आहे। परंतु या उपरिणाम अधिकारी जर एवढ्या लोकांची भूमिका घेत असतील, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की मी माझ्या रिस्कवर आता काम मंजूर करणार आहे, सुधारित शासकीय मान्यता देणार आहे। त्या अधिकाऱ्यांना पटलं तर त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं लेखी कळवा किंवा प्रोसिडिंगमध्ये घ्या, तुमचा विरोध काय त्याच्यावर लिहा। मी तुम्हाला पुन्हा सांगेन मी मंत्री झालोय, अनेक अधिकारी या भागामधले, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही की तुम्ही मला कमिशन द्या। अनेक लोक म्हणतात की पूर्वी असं चालायचं 2%, 3% चालायचे, पैसे देताना पेमेंट देताना म्हटलं मला कुठल्या भाकरीत पडायचं नाही, बदल्यामध्ये पैसे द्या म्हटलं मला बदल्यामध्ये पैसे खायचे नाही, टेंडरमध्ये पैसे घ्या मला टेंडरमध्ये पैसे घ्यायचे। मी ठरवलं की या खात्यामध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवायची। तुम्हाला कोणी माझ्या नावावर पैसे मागितले तर मला डायरेक्ट सांगा की साहेब हे असं चाललेलं आहे, मला सांगा तुम्ही डायरेक्ट होऊ शकतं असं। परंतु या ठिकाणी तुमचा मंत्री तुम्हाला कुठलाही पैसा मागणार नाही, कुठल्याही तुमच्याकडे वेगळ्या म्हणजे डिमांड करणार नाही आणि म्हणून तुम्ही या बाबतीत निसंकोचपणे काम करा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।